नमस्कार, मी विष्णू सागवेकर, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा करबुडे पिंपळकोण. निपुण महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी आयोजित गणित कृतीचा गुरुवार पुष्प 7वे मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज मी व माझे सहकारी भैरू कांबळे संख्याज्ञान या कौशल्यांतर्गत वस्तू मोजतो व 99 पर्यंत संख्याबोध विकसित करतो या क्षमतेअंतर्गत अनुक्रमांक 12 21 ते 50 पर्यंतची संख्यानामे क्रमाने म्हणतो. अनुक्रमांक 13 स्थानिक किंमत संकल्पना वापरून 21 ते 50 पर्यंतच्या संख्या ओळखतो. अनुक्रमांक 14 21 ते 50 पर्यंतच्या संख्या लिहितो. अनुक्रमांक 15 51 ते 99 पर्यंतची संख्यानामे क्रमाने म्हणतो. अनुक्रमांक 16 स्थानिक किंमत संकल्पना वापरून 51 ते 99 पर्यंतच्या संख्या ओळखतो व वाचतो. अनुक्रमांक 17 51 ते 99 पर्यंतच्या संख्या लिहितो. या अध्ययन स्तरासाठी अध्ययन अनुभव आपण पाहणार आहोत. नमस्कार बालमित्रांनो, मागील भागात आपण 1 ते 20 व 0 या संख्यांची ओळख करून घेतली आहे. त्यापैकी एखादी संख्या पाहूया. आता तुम्ही मला ह्या संख्या कार्डवरील संख्या वेगवेगळ्या गणितीय भाषेमध्ये दाखवा. या भांड्यात दशक दांडे व सुटे ठोकळे आहेत. श्रवण व श्लोक तुम्ही ही संख्या वस्तुरूपाने दाखवा. 1 दशक, 3 एकक, 13. आराध्या व परी तुम्ही ही संख्या जोडो ब्लॉकद्वारे दाखवा. 1 दशक, 3 एकक, 13. प्रीती आणि परी तुम्ही टाळ्या चुटक्या वाजवून कृतीद्वारे संख्या दाखवा. 1 दशक, 3 एकक, 13. ईशा तू चित्राद्वारे 13 ही संख्या दाखव. ही 13 चित्रे आहेत. सान्वी तू दशकाची माळ व सुटे मणी घेऊन 13 ही संख्या दाखव. ही 1 दशकाची माळ आहे. हे 3 मणी सुटे आहेत. सर्व मिळून 13 मणी झाले. कस्तुरी तू 13 या संख्येचे अंकात व अक्षरात वाचन सांग आणि तिचे गणितीय नाव सांग. हे अंकामध्ये 13 आहे. हे अक्षरामध्ये 13 आहे. 1 दशक, 3 एकक, 13. ज्याप्रमाणे आपण 13 या संख्येची गणितीय भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ओळख करून घेतली, त्याचप्रमाणे आत्ता आपण 21 या संख्येची गणितीय भाषेमध्ये ओळख करून घेणार आहोत. 21 ही संख्या चित्राच्या रूपात पाहणार आहोत. ह्या 21 एकक चांदण्या आहेत. ह्या 21 सुट्या चांदण्या आहेत. 21 ही संख्या एककाच्या रूपामध्ये या ठिकाणी मांडलेली आहे. 9 पेक्षा जास्त संख्या तयार झाल्यास आपण त्याच्यापासून एक दशक तयार करू शकतो. या ठिकाणी प्रथम आपण एक दशक तयार करून घेऊया. हा दशक दशकाच्या घरात गेलेला आहे आणि येथे 11 एकक शिल्लक राहिले आहेत. या 11 एककाचा आणखी एक दशक होऊ शकतो, तो तयार करूया. हा दशक दशकाच्या घरात गेला आणि येथे 1 एकक राहिलेला आहे. 2 दशक, 1 एकक, 21 अशी संख्या तयार झाली आहे. गणितीय भाषेत 21 या संख्येला 2 दशक, 1 एकक असे म्हणतात, असे आपण विद्यार्थ्यांना सांगायचे आहे. ही संख्या अंकभाषेमध्ये 21 अशी लिहिली जाते. हा 21चा बेस आहे.
ही 21 संख्या कोणकोणत्या 2 वेगवेगळ्या भागांनी बनते ते आपण पाहणार आहोत. 21चा एक भाग जर 4 असेल तर उरलेला भाग पाहण्यासाठी आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. एक भाग जर 4 असेल तर दुसरा भाग 17 या ठिकाणी आपण दाखवू शकतो. 21चा एक भाग जर 5 असेल तर उर्वरित भाग हा 16 असेल. याप्रमाणे या 21 ही संख्या कोणत्या वेगवेगळ्या भागाने बनते हे विद्यार्थ्याकडून सराव करून घ्यावा. या 21 या संख्येच्या विविध कहाण्या त्यांच्याकडून घ्याव्यात. उदाहरणार्थ एका झाडावरती 21 पक्षी होते अशा विविध गोष्टी त्याच्याकडून तयार करून घ्याव्यात. अशा प्रकारे 21 या संख्येची ओळख करून देण्यात यावी. आता 21 या संख्येची ओळख करून घेतली आहे. त्यापुढील एखाद्या संख्येची उजळणी करू. श्लोक व परी, दशक दांडे व सुटे ठोकळे यांच्या सहाय्याने 58 ही संख्या दाखवत आहेत. 5 दशक दांडे आणि 8 सुटे 58. श्रवण व आराध्या, दशकाची माळ व सुटे मणी यांच्या सहाय्याने 58 संख्या दाखवत आहेत. 1 दशक 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक. ह्या 5 दशक माळा आहे. हे 8 सुट्टे मणी आहेत. 58. प्रीती व परी टाळ्यांच्या सहाय्याने 58 संख्या दाखवत आहेत. 5 टाळ्या 8 चुटक्या 58. त्रिशा चित्राच्या सहाय्याने 58 संख्या दाखवत आहे. 58 चालणे आहे. सान्वी दशक व एककच्या मांडणीने 58 संख्या दाखवत आहे. गणितीय भाषेत ह्याला 5 दशक 8 एकक म्हणतात. कस्तुरीने 58 संख्या अक्षरी व अंकी लिहिली आहे. अंकात 58 असे लिहितात. अक्षरात 58 असे लिहितात. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला आता काही स्ट्रॉच्या काड्या दिलेल्या आहेत. त्या काड्याने तुम्ही चौरस तयार करायचा. आता ज्या चौरसाच्या कोपऱ्यावर तुम्हाला जे अंक दिले ते अंक तुम्ही ठेवायचे आहेत. चला ठेवा. कस्तुरी अंक हा कोपऱ्यावर व्यवस्थित ठेवायचा आहे.
आता समोर असलेल्या संख्या कार्डानुसार कोपऱ्यावर जे संख्या कार्ड ठेवलेलं आहे त्यानुसार आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायच्या आहे आणि त्या 2 अंकी संख्या तुम्ही लिहायच्या आहेत. तू किती संख्या 2 अंकी तयार केलेली आहेस? 4. शाबाश. त्या संख्येचे वाचन कर. आता मी तुम्हाला ह्याच्या संख्या सांगणार आहे. 18, 81, 29 आणि 92. मी या संख्या तयार केल्या तुम्हाला वाचून दाखवणार आहे. 7.5, 65, 7.3, 73, 7.7, 67 आणि 5.3, 53, 1.2, 12, 67, 57, 77, 84, 12, 40, 20, 14, 71, 82, 12, 78. मी आता अंक वाचणार आहे. 65, 12, 86, 12, 17, 67, 18, 67, 92, 71. बालमित्रांनो, आपण आतापर्यंत 0 व 1 ते 99 पर्यंतच्या संख्या वेगवेगळ्या गणितीय भाषेमध्ये अभ्यासल्या आहेत. त्याचा सराव सुद्धा केला आहे. त्या संख्या ऐकून डिजिटल बोर्डवरती लिहिण्याचा प्रयत्न करूया. कस्तुरी, तुला 25 लिहायचं आहे. स्वरा, तू 47 लिही. परी, तुला 92 लिहायचं आहे. आराध्या, तू 47 लिहून दाखव. सिद्धार्थ, तू 50 लिही. कुणाल, तुला 37 लिहायचं आहे. आपण 0 व 1 ते 99 या संख्यांची ओळख गणिताच्या वेगवेगळ्या भाषांद्वारे करून घेतली आहे. 1 ते 99 पर्यंतच्या संख्यांचे वाचन करणे आणखी सुलभ व्हावे व कोणतीही संख्या सहज लिहिता व वाचता यावी यासाठी एक वेगळी ट्रिक किंवा लक्षात ठेवण्यासाठी सोपी पद्धत सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ही सोपी पद्धत वापरण्याचा एकमेव उद्देश मुलांना ऐकून संख्या कळावी असा आहे. ही पद्धत वापरताना सर्व संख्यांना लागू पडेलच अशी नाही. याला काही अपवाद आहेत. जसे पहिल्या स्तंभातील 1 ते 10 संख्या 9व्या ओळीतील 19, 29, 39 याप्रमाणे 99 पर्यंत, तसेच
10व्या ओळीतील 10, 20, 30, 40 याप्रमाणे 90 पर्यंत अशा 27 संख्या वगळता उर्वरित 72 संख्या या पद्धतीने विद्यार्थी सहज वाचू लिहू शकतात असा आमचा अनुभव आहे. 1 ते 100च्या अंक तक्त्यामधील पहिल्या ओळीतील संख्यांचा उच्चार 1 11, 1 20, 1 30, 1 40, 1 51, 1 60, 1 70, 81, 91 असा करतो. येथे संख्या वाचन करताना 2 विभागात उच्चार केला आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. 2 अंकी संख्यांचे वाचन करताना एकक स्थानचा अंक प्रथम उच्चारला जातो व नंतर दशक रूपातील संख्या उच्चारली जाते. या पहिल्या ओळीत एकक स्थानी असलेल्या 1 अंकाचा उच्चार अक, 1, 1, 1 याप्रमाणे होतो. तसेच दशक स्थानी असलेल्या अंकांचा उच्चार 20, 30, 40, 52 किंवा 50, 60, 70, 80, 9 असा होतो. या दुसऱ्या ओळीत एकक स्थानी असलेल्या 2 या अंकाचा उच्चार बा, ब, बे, ब्या असा होतो. मात्र या ओळीत दशक स्थानी असलेल्या अंकांचा उच्चार पहिल्या ओळीसारखा म्हणजेच 20, 30, 40, 52 किंवा 50, 60, 70, 80, 9 असा होतो हे मुलांच्या लक्षात आणून द्यावे. उदाहरणासाठी एक संख्या पाहू. 42 या संख्येचा उच्चार करताना 42 येथे दुसऱ्या विभागातील उच्चार 40 दशक रूपात 4 प्रथम लिहितो व प्रथम उच्चारलेला बे म्हणजेच 2चा अंक 4च्या पुढे लिहितो. म्हणजेच वाचलेल्या 2 विभागातील संख्यांचे उच्चार 1 साठी अक, 1, 1, 1 आणि 1, 2 साठी बा, ब, बे, ब्या, 3 साठी ते, त्रे, त्र्या व दशक संख्येसाठी 2 साठी 20, 3 साठी 30, 4 साठी 40, 5 साठी 52 किंवा 50, 6 साठी 60 असा उच्चार जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या कानी वारंवार पडेल असा प्रयत्न करावा. या पद्धतीचा निश्चित उपयोग होईल. संख्यांचे खुले रूप व बंद रूप याविषयी आता माहिती करून घेऊया. प्रथम पाहूया संख्यांचे खुले रूप. हे 25 एकक आहेत आणि ही 25 या संख्येचे खुले रूप आहे. आपल्याकडे दशमान पद्धती असल्यामुळे आपण 10 एककांचा एक दशक दांडा तयार करतो आणि दशकाच्या घरामध्ये ठेवतो. या ठिकाणी आपण 10चा एक दांडा तयार करूया. हा दशक दांडा आपण दशकाच्या घरात ठेवूया. येथे 1 दशक आणि 15 एकक असं हे स्वरूप तयार झालेलं आहे. हेही 25 खुल्या रूपाचं स्वरूप आहे की जे आपल्याला हाच्यांची बेरीज आणि वजाबाकी यांच्यासाठी उपयोगी पडते. 25 खुलं असलेलं रूप बंद रूप कसं करता येईल ते बघूया. नेहमीप्रमाणे आपण 10पेक्षा एकक असल्यामुळे दशकाचा दांडा तयार करून घेऊया. हा तयार झाला दशक दांडा दशकच्या घरामध्ये ठेवला. 1 दशक 15 एकक. इथं आणखीन एक दशकाचा दांडा तयार होऊ शकतो, तो तयार करूया. तो दशकाच्या घरामध्ये ठेवला. आता 2 दशक 5 एकक असं हे 25 या संख्येचं बंद रूप तयार झालं. यापेक्षा आणखी वेगळं बंदिस्त रूप आपल्याला तयार करता येणार नाही.
येथे आपण बघितलं हे 25 या संख्येचं खुलं रूप एक पद्धत, दुसरं 1 दशक 15 एकक हेही 25 या संख्येचं खुलं रूप आहे आणि 2 दशक 5 एकक हे 25 या संख्येचं बंद रूप आहे. सरावासाठी आणखी एखादी संख्या पाहूया. 32 ही संख्या येथे चित्ररूपाने मांडलेली आहे. हे 32 या संख्येचे बंद रूप आहे. आता तिचे खुले रूप पाहूया. हा खुल्या रूपाचा एक प्रकार आहे. येथे 2 दशक काड्या व 12 सुट्या काड्या यांनी 32 ही संख्या तयार झाली आहे. 32 ह्या संख्येचा हा दुसरा प्रकार आहे. येथे 1 दशक काड्या व 22 सुट्या काड्या अशी 32 ही संख्या तयार होते. तिसरा प्रकार आहे सुट्या 32 काड्या. आता आपण बंद रूपात असलेले 32 या संख्येचे अंकाद्वारे खुले रूप पाहणार आहोत. येथे 2 दशक व 12 एकक असे स्वरूप आहे. या ठिकाणी 1 दशक व 22 एकक या स्वरूपात 32 या संख्येचे खुले रूप मांडण्यात आणलेले आहे. येथे 32 एकक मांडून संख्येचे खुले रूप दाखवण्यात आले आहे. याप्रमाणे विविध संख्यांद्वारे बंद रूप व खुले रूप यांचा सराव करून घ्यावा. या अशा प्रकारच्या अनेक संख्यांचा सराव घेऊन बंद रूप आणि खुले रूप याचा विद्यार्थ्यांकडून सराव करून घेण्यात यावा, जेणेकरून हाच्यांची बेरीज आणि वजाबाकी करण्यामध्ये सुलभता येईल. 21 ते 99 पर्यंतच्या संख्यांची विविध गणितीय भाषेतून ओळख, संख्यांचे एकक व दशक स्वरूपातील लेखन तसेच संख्यानामे, त्याचबरोबर संख्यांचे खुले व बंद रूप अभ्यासले. धन्यवाद.